नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण सिंपल हार्मोनिक मोशन या चॅप्टरचे MST CT मध्ये आलेले PYQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याच्या आधी त्या चॅप्टरमधले काही बेसिक फॉर्म्युले आपण थोडेसे डिस्कस करणार आहोत. फॉर्म्युल्यांचा वापर कसा करायचा आहे, फॉर्म्युले कसे आहेत, त्याच्यानंतर ते फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, या गोष्टी आपण डिटेलमध्ये थोड्याशा बघणार आहोत आणि त्यानंतर आपण MCQ सॉल्व्ह करायला सुरू करणार आहोत. तर आपला SHMचा पहिलं लेक्चर सुरू होत आहे आज. इकडे लक्ष द्या आणि आपण सुरू केलेला आहे SHM. त्याच्यामध्ये सुरुवातीला फॉर्म्युले बघतोय. तर फॉर्म्युले अशा पद्धतीने असतील, लक्ष द्या. फर्स्ट फॉर्म्युला आहे आपला डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन SHM. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला दोन प्रकारे आहे. याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस अल्फा, वेअर a इज द एम्प्लिट्यूड, ओमेगा एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एम्प्लिट्यूड. ओमेगा इज इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अल्फा इज इट्स इनिशियल फेज. हे नाव आधी लक्षात ठेवायचे. तर त्याच्यानंतर इफ SHM स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, SHM स्टार्ट्स फ्रॉम कुठल्या पॉईंटला म्हणतोय, मीन पॉईंटला. मीन पॉईंट SHM स्टार्ट्स फ्रॉम मीन पॉईंट. देन डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू a साइन मीन पॉईंटला अल्फा इक्वल टू 0 घेतला तर SHM इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. दुसरं आहे इफ SHM स्टार्ट्स ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, SHM starts from extreme point, SHM starts from extreme point, then displacement is x is equal to a cos omega t. या पद्धतीने हे सेकंड इक्वेशन झालं. त्याच्यानंतर पुढचा पार्ट असा आहे तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला एक यूज करावा लागतंय. तर व्हेलॉसिटी इन SHM आहे v इज इक्वल्स टू ओमेगा इंटू, हे आपण डिस्प्लेसमेंट बघितले, आता आपण बघतोय व्हेलॉसिटी. v इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. एकदम बेसिक लेवलचे फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर ॲक्सलरेशनचा एक फॉर्म्युला आहे. ॲक्सलरेशन a इज इक्वल टू, ॲक्सलरेशन आहे a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x. या पद्धतीने हे फॉर्म्युले यूज होत आहेत. त्याच्यानंतर फेज डिफरन्सचा फॉर्म्युला म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डेफिनेशन बघितली होती कुठं आपण, सर्क्युलर मोशनमध्ये. तर अँग्युलर व्हेलॉसिटीमधून फेज डिफरन्सचा फॉर्म्युला एक बऱ्याच ठिकाणी यूज होईल आपल्याला. फेज डिफरन्स बघा इकडं. तर त्याच्यासाठी फेज डिफरन्स म्हणजे फाय इज इक्वल्स टू, अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन असते चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाईम असा लिहिता येतो फॉर्म्युला. वेअर ओमेगा इज इक्वल्स टू 2π/T किंवा फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर फ्रिक्वेन्सीमध्ये लिहिता येईल. या पद्धतीनं फेज डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळून जातो. अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाइम. तो अँगल जो आहे त्याला फेज डिफरन्स नाव दिलेलं आहे. तर या पद्धतीने सुरुवातीला काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले केअरफुली लक्ष द्यायचे. तर अजून जर मध्ये मध्ये काही फॉर्म्युले यूज होत असतील तर सुरुवातीचे आपण एवढ्या फॉर्म्युलेचे काही एक्झाम्पल बघणार आहोत. मध्ये एखादा नवीन काही क्वेश्चन आलेला असेल आणि याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला यूज झालेला असेल तर तो फॉर्म्युला आधी मी एक्सप्लेन करतो आणि नंतर मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. ओके, क्वेश्चन बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन बघा एकदा. मास इज सस्पेंडेड फ्रॉम वर्टिकल स्प्रिंग परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड 0.1 सेकंद. स्प्रिंग आहे वर्टिकल आहे आणि त्याला एक छोटंसं मास जोडलेलं आहे 0.1 सेकंदाचं. स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड हायेस्ट पॉईंट ऑफ द सस्पेन्शन. स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ सस्पेन्शन. द मॅक्झिमम स्पीड ऑफ द मास इज अनस्ट्रेच केलेली आहे. म्हणजे काय याचा अर्थ, तर हायेस्ट पॉईंटला म्हणजे त्याचे ऑसिलेशन्स असतील किंवा स्प्रिंग ओढून धरलेली आहे, सोडून दिल्यानंतर त्याचे जे काही ऑसिलेशन चालू आहे तर त्या ऑसिलेशनचा आपल्याला टाईम पिरियड फाईंड करायचा आहे. तर तो टाईम पिरियडचा फॉर्म्युला आता एक्सप्लेनेशनमध्ये आपण घेतलेला नाही. मी फॉर्म्युला डायरेक्टली लिहून देतो मी तुम्हाला. टाईम पिरियड ऑफ SHMचा फॉर्म्युला असा आहे. T इक्वल टू 2π इंटू अंडर रूट L/G. टाईम पिरियड ऑफ ऑसिलेटिंग स्प्रिंग T इक्वल टू 2π इंटू अंडर रूट L डिवायडेड बाय
जी. नाव एल म्हणजे हायेस्ट पॉईंटला, हायेस्ट पॉईंट म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला दुसरं नाव काय असतं, ॲम्प्लिट्यूड असतं. तर टी इज इक्वल्स टू 2π इंटू √a डिवायडेड बाय जी. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला पार्ट आहे सगळा. त्यातून दिलेले व्हॅल्यू जे आहेत, टाईम पिरियडची व्हॅल्यू 0.1 आहे, इज इक्वल्स टू 2π इंटू √a डिवायडेड बाय जी. आपल्याला ह्या एची व्हॅल्यू माहिती नाही, ती आधी फाइंड करणं गरजेचं आहे. तर स्क्वेअर करा दोन्ही साईडचा. 0.01 होईल याचा स्क्वेअर, 0.1चा स्क्वेअर 0.01 डिवायडेड बाय हा पण स्क्वेअर केला 4π स्क्वेअर झाला, इज इक्वल्स टू ए बाय जी. जीची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनमध्ये आणली, 10⁻² लिहिता येईल इंटू जी डिवायडेड बाय 4π स्क्वेअर इज इक्वल्स टू ए ॲम्प्लिट्यूड. आणि आता नेक्स्ट पार्ट ह्यातला आपल्याला फाइंड करायचं काय, मॅक्झिमम स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला आहे v इक्वल टू ओमेगा इंटू √a² मायनस x². बट मॅक्झिमम स्पीड x इज इक्वल टू 0 पॉईंटला म्हणजेच मीन पॉईंटला असते. तर मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला असा आहे, v मॅक्स इज इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा. व्हॅल्यू सगळ्या लिहिल्या मी आता याच्यामध्ये. तर ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती आहे, ही आलेली आहे 10⁻² इंटू जी डिवायडेड बाय 4π स्क्वेअर इंटू ओमेगाची व्हॅल्यू 2π बाय कॅपिटल टी. यातून ज्या ज्या व्हॅल्यू कॅन्सल होण्यासारखे आहेत तेवढे कॅन्सल करू आपण. तर कॅन्सल काय होईल, यातली एक पायची व्हॅल्यू कॅन्सल होते, एक पायची व्हॅल्यू कॅन्सल केली, 2ची व्हॅल्यू कॅन्सल होते, 2ची व्हॅल्यू कॅन्सल केली. त्याच्यानंतर 10⁻² आहे, त्याला मल्टिप्लाय बाय जीची व्हॅल्यू 10 लिहिली डिवायडेड बाय 2π राहिला इंटू टाईमची व्हॅल्यू आहे 0.1. ओके. तर ह्या दोनमधला एक 0 कॅन्सल होईल. नीट लक्ष द्या काय म्हणतोय तो. 10⁻² आणि 10 मधला ती एक 0 कॅन्सल झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 10⁻1 राहिला डिवायडेड बाय 2π इंटू 0.1 म्हणजे 10⁻1च असतो तो. 10⁻1 कॅन्सल झाला, 1/2π हे झालं. मॅक्झिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 1/2π मीटर पर सेकंद. ऑप्शन ए आहे. क्वेश्चन कमी वेळेत सॉल्व्ह होते, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेत आहोत सगळे PYQचे, प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन जो फॉर्म्युला येतो तो फॉर्म्युला बाजूला लिहून घ्यायचा आहे आणि परफेक्ट पाठ करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन समजणार नाहीत. लिहून घ्या क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, फॉर पार्टिकल परफॉर्मिंग ESHM द डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ इज गिवन. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ दिलेला आहे फॉर द पार्टिकल. फोर्स टाइम ग्राफ इज करेक्टली शोन. नी फोर्स टाइम ग्राफ कोणता असेल तो आधी फोर्स आणि आता हा दिलेला आहे डिस्प्लेसमेंट टाइमचा, आणि फोर्स टाइमचा कोणता आहे तो बघायचा आपल्याला. त्यासाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन म्हणजे SHMची डेफिनेशन असते F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. फोर्स पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, फोर्स निगेटिव्ह आला पाहिजे. म्हणजे ग्राफ मी इथं सेपरेट ड्रॉ करतो. जिथं डिस्प्लेसमेंट हा आपल्याला फोर्स आणि हा हे टाईम असा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर जिथं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह आहे तिथं फोर्स निगेटिव्ह झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. परत एकदा ऐका, इथं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, फोर्स निगेटिव्ह, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह, फोर्स पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, फोर्स निगेटिव्ह. हा अशा टाईपचा ग्राफ जो आहे तो कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला, ABC डायग्राम दिसते आपली, म्हणजे ऑप्शन सी आहे करेक्ट आहे. या पद्धतीनं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट, ती SHMची डेफिनेशन आहे. जे शब्द बोलतोय ते लिहून घ्यायचा प्रयत्न करायचा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन ह्या टाईपचे रिपीट झालेले आहे. तर डिस्प्लेसमेंट्स रिलेटेड क्वेश्चन आहे. तर पार्टिकल ऑसिलेट्स इन अ स्ट्रेट लाईन सिम्पल हार्मोनिकली विथ टाइम पिरियड 8 सेकंद, ॲम्प्लिट्यूड 4√2 मीटर. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशनला स्टार्ट झालं म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन x इज इक्वल टू a sin ωt. द रेशिओ ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इन फर्स्ट सेकंड अँड इट्स मोशन सेकंड सेकंड. म्हणजे पहिल्या सेकंदामध्ये डिस्प्लेसमेंट जे फाईंड केलं ते आधी फाईंड करायचं. त्याच्यानंतर टोटल 2 सेकंदामध्ये जे डिस्प्लेसमेंट फाईंड केलं ते फाईंड करायचं, आणि 2 सेकंदामधून 1 सेकंदाचं डिस्प्लेसमेंट वजा करायचं, तर आपल्याला सेकंड सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट मिळेल. याचा अर्थ काय, परत एकदा ऐका. ही आहे 5 समजा डिस्प्लेसमेंटचा. ओके, इथपर्यंत डिस्प्लेसमेंट 1 सेकंदामध्ये कव्हर केलं. त्याच्यानंतर सुरुवातीपासून झिरोपासून 2 सेकंदामध्ये इथपर्यंत डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. ओके, मग सेकंड सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट हे झालं फर्स्ट किंवा 1 सेकंदामधलं, तर हे डिस्प्लेसमेंट झालं सेकंड सेकंडमधलं. पण नीट लक्ष द्या, परत एकदा थोडंसं डायग्राममध्ये आपल्याकडं एक्सप्लेनेशन करताना थोडंसं
लिहिताना माझ्याकडून कॉम्प्लिकेटेशन झालंय. तर इकडं लक्ष द्या, हे झालं 1 सेकंदामधलं, हे झालं टोटल 2 सेकंदामधलं डिस्प्लेसमेंट. आणि मग सेकंड सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट किती? 2 सेकंदामधून 1 सेकंदाचं डिस्प्लेसमेंट वजा करा, हे सेकंड सेकंडमधलं डिस्टन्स आहे. सेकंड सेकंडमधलं डिस्टन्स एवढंच आहे, ते फाईंड करायचं आहे मग. ओके, आणि रेशो घ्यायचा आहे पुन्हा. तर रेशोकडे जाण्याच्या आधी आपण काय करू, डिस्प्लेसमेंटचं पहिलं जे पार्ट आहे तो बघू आपण. एक्स इज इक्वल टू x1 म्हणू, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. तर याच्यामध्ये एका सेकंदामधलं पहिलं विचारलेलं आहे. फर्स्ट सेकंद म्हणजे टी इक्वल टू 1, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू x1 म्हणून, त्याला ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 4 इंटू √2 इंटू साईन ओमेगाची व्हॅल्यू 2π/कॅपिटल टी इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू आहे तशी लिहिली. तर याच्यामध्ये परत एकदा ऐका काय म्हणतोय. तर x1 इज इक्वल्स टू 4 इंटू √2 इंटू साईन 2π डिवायडेड बाय कॅपिटल टीची व्हॅल्यू 8 टाईमची व्हॅल्यू 1, बेचूक 8 π/4. साईन π/4ची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते, किती आहे ती सांगा एकदा परत. साईन π/4ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा. साईन π/4ची व्हॅल्यू इथं लिहितो मी. x1 इज इक्वल टू 4 इंटू √2, 4√2 इंटू साईन π/4ची व्हॅल्यू 1/√2. √2 कॅन्सल झाला, x1 इज इक्वल टू 4 मिळाला. ही पहिला पार्ट झाला. आणि ह्याचा पण वापर करायचा आपल्याला. नाव आता x2 फाईंड करू. मी डायरेक्टली सांगतोय मी. x2 इज इक्वल टू ए साईन ओमेगा T2 म्हणा त्याला, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो मी. x2 इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू 4√2 इंटू साईन 2π/कॅपिटल टी. कॅपिटल टीची व्हॅल्यू किती असते बेटा? कॅपिटल टीची व्हॅल्यू तर दिलेली 8 सेकंद आहे, इंटू T2ची व्हॅल्यू किती आहे? 2 सेकंड टोटल लिहायची आधी. ओके, x2 इज इक्वल टू 4 इंटू √2 इंटू साईन. साईनमध्ये पुढं काय लिहिलं? 2 4, 4 2 8 π/2 भागाकार केला. या पद्धतीनं x2 इज इक्वल टू 4 इंटू √2 इंटू साईन π/2ची व्हॅल्यू 1, म्हणजे आपल्याला x2ची व्हॅल्यू किती मिळाली? 4√2 एवढी मिळाली. समजतंय? ही एक वापर करायचा आहे. पण आपल्याला काय विचारलं आहे? सेकंड सेकंडमधलं डिस्टन्स विचारलेला आहे. डिस्टन्स इन सेकंड. डिस्टन्स इन सेकंड ते फाईंड करण्यासाठी मी काय सांगितलेलं आहे, त्याला आपण x2 डॅश म्हणा. ते किती असतंय? x2 मायनस x1 एवढं असतंय. x2 डॅश म्हणजेच इकडं बघा, x2 डॅश इज इक्वल्स टू, x2ची व्हॅल्यू आली 4√2 मायनस 4, 4√2 मायनस 4. ओके, x2 डॅश इज इक्वल टू 4 कॉमन घेतला, √2 मायनस 1 राहिलं. हे x2 डॅशची व्हॅल्यू आपल्याला विचारले काय काय. परत एकदा क्वेश्चन कडे जातो मी. रेशिओ ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इन फर्स्ट सेकंड, म्हणजेच देअरफॉर रेशिओ कुणाचा? x1 डिवायडेड बाय अँड दॅट इन सेकंड. म्हणजे टोटल 2 सेकंदामधलं नाही विचारलेलं आपल्याला, सेकंड सेकंदामधलं विचारलेलं आहे. दुसऱ्या सेकंदातलं कसं फाईंड केलंय? 2 सेकंदामधल्या डिस्टन्समधून एका सेकंदातलं वजा केल्यानंतर दुसऱ्या सेकंदातलं, 2 सेकंदातलं आणि दुसऱ्या सेकंदातला फरक आहे. तर 2 सेकंदातल्या डिस्टन्समधून दुसऱ्या सेकंदात, 2 सेकंदातल्या डिस्टन्समधून 1 सेकंदातलं वजा केलं, आपल्याला दुसऱ्या सेकंदातलं मिळतं. हे x2 डॅश, सॉरी, रेशो आता फाईंड करायचं. डबल एकदा सबट्रॅक्शन आहे, आता रेशो फाईंड करायचा आहे. x2 डॅश, x1ची व्हॅल्यू जी आहे 4 आहे, त्याला म्हणायचं 4 दिलेली आहे, आणि डिवायडेड बाय x2 डॅशची व्हॅल्यू 4 इन ब्रॅकेट √2 मायनस 1, 4 कॅन्सल झाला. x1 डिवायडेड बाय x2 डॅश इज इक्वल टू 1/√2 मायनस 1. या पद्धतीनं आहे का असा ऑप्शन बेटा? डी ऑप्शन दिसते. लिहायला थोडी जागा कॉम्प्लिकेटेड दिसते, पण व्यवस्थित सुटसुटीत लिहिलेलं आहे मी, त्यावर काळजीपूर्वक लिहून घ्या ते. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा एकदा. द पिरियड ऑफ ए सिस्टम ऑफ पार्टिकल 16 सेकंद. फेज डिफरन्स बिटवीन द पोझिशन्स ॲट t इक्वल टू 2 सेकंद अँड t इक्वल टू 4 सेकंद. आता फेज डिफरन्स फाईंड करण्यासाठी मी थोड्या वेळापूर्वी सगळ्यात इनिशियली फॉर्म्युला सांगितलेला आहे. फेज डिफरन्स φ1 आणि φ2 आधी फाईंड करायचे, आणि त्या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा. तर φ इज इक्वल टू ओमेगा टी असा फॉर्म्युला असतो. अँगल इज इक्वल टू अँगुलर व्हेलॉसिटी इंटू टाइम. ओमेगा इक्वल टू थीटा बाय टी, थीटा इक्वल टू ओमेगा इंटू टी, थीटा इक्वल टू ओमेगा टी, थीटा म्हणजे फाय इक्वल टू ओमेगा टी. त्याला आपण φ1 जर घेतलं तर 2π बाय, डायरेक्ट लिहायचं नको, ओमेगा T1 लिहितो, ओमेगा T1. ओके, φ1 इज इक्वल्स टू ओमेगा म्हणजे 2π बाय कॅपिटल टी इंटू T1. φ1 इज इक्वल्स टू 2π बाय कॅपिटल टीची व्हॅल्यू किती दिसते बेटा? 16 सेकंद आहे, इंटू इनिशियल टाइम किती आहे? 2 सेकंदाचा आहे.
हे 2 गुणिले 2 4 4 इन चौक 16 φ1 इज इक्वल्स टू π/4 ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सिमिलरली आपण आता काय करू φ2 फाइंड करू. φ2 इज इक्वल्स टू ओमेगा इंटू T2. φ2 इज इक्वल्स टू ओमेगा म्हणजे 2π/T. कॅपिटल टीची व्हॅल्यू टाइम पिरियड आहे तो किती आहे 16 आहे आणि T2ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. तर φ2 इज इक्वल्स टू 4 2 8 2 16 येते π/2 आला. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं आणि φ1 मायनस φ2 ह्या दोन्हीमधला डिफरन्स घेतला किंवा φ2 मायनस φ1 घ्या. ओके φ2 मायनस φ1 घेतलं. मोठ्या व्हॅल्यूमधून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली. φ2 मायनस φ1 हा फेज डिफरन्स विचारला. φ2ची व्हॅल्यू π/2 आहे मायनस π/4. दोघांचा डिनॉमिनेटर सेम करा. डिनॉमिनेटरमध्ये 2 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं. 2π/4 मायनस π/4 टोटल किती झाले हे π/4. फेज डिफरन्स इज π/4. सोपा क्वेश्चन आहे, फक्त कॅल्क्युलेशन केअरफुली बघा आणि फॉर्म्युला लक्षात ठेवा. फेज डिफरन्स फेज इज इक्वल टू ओमेगा टी. ओके ओके क्वेश्चन असा आहे. मास अटॅच्ड टू द spring performs SHM whose displacement is x is equal to 3 into 10 raised to minus 3 cos 2 pi omega t. The time taken to obtain the maximum speed of the first time for the first time is maximum speed. आता इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट याचं मी एक पाथ लिहितोय ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथं डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू 0 असते. डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड एवढं असते. त्याच्यानंतर जनरल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट a² मायनस x² फॉर्म्युले घेतलेले आहेत. त्या ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स मॅग्निट्यूड घेतलं तर पॉझिटिव्ह राहते. मग एक्स इज इक्वल टू 0 जर ठेवला तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. म्हणजे किती असते ती ए ओमेगा एवढी असते. आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते 0 असते. ती मिनिमम व्हॅल्यू असते. ओके आणि जर समजा एक्स इज इक्वल टू ए ठेवलं तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिनिमम होते. किती होते ती 0 होते. आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम होते. म्हणजे किती होते मॅग्निट्यूड त्याचं ओमेगा स्क्वेअर इंटू एक्सच्या जागेवर ए ठेवायचं ओमेगा स्क्वेअर ए होते. आता इथं बघा इकडं द टाइम टेकन टू ऑब्टेन मॅक्झिमम स्पीड फॉर द फर्स्ट टाइम. मॅक्झिमम स्पीड कुठे इथं आहे. मॅक्झिमम स्पीड म्हणजे मीन पोझिशनला म्हणजेच कुठं डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0 असताना. डिस्प्लेसमेंट 0 असताना मॅक्झिमम स्पीड असते. डिस्प्लेसमेंट 0 असेल तिथं मॅक्झिमम स्पीड असते. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 इंटू 10 रेज टू मायनस 3 इंटू कॉस 2πt हा एक पर्याय आहे. जसं आपण ह्याला व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट करून मॅक्झिमम व्हॅल्यू घेता येईल किंवा डायरेक्ट जी थेरॉटिकली आता सांगितलंय मॅक्झिमम स्पीड डिस्प्लेसमेंट इक्वल टू 0 असताना. when x is equal to 0 then velocity is maximum. x is equal to 0 असताना velocity maximum असते. म्हणजे x is equal to 0 जर ठेवलं आपण इथं 0 is equal to 3 into 10 raised to minus 3 into cos 2πt. ओके हे 0 झालं सगळंच. 0 is equal to cos 2πt. कॉसची व्हॅल्यू कुठल्या अँगलला 0 येते असा याचा मिनिंग आहे. π/2 म्हणजेच अँगल जो आहे 2πt हा जो अँगल आहे किती पाहिजे π/2 पाहिजे. ओके टीची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. राईट साईडला जाऊ द्या सगळंच. म्हणजेच टी इज इक्वल्स टू π/2 इंटू 2π राईट साईडला डिव्हिजनमध्ये गेला 1/2π झाला. पाय कॅन्सल झाला. टी इज इक्वल्स टू किती झाला 1/4 सेकंद. 1/4 सेकंद. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. मेथड लिहून घ्या. ते साईडचं लिहून घ्या. समजतंय लक्षात येईल थोडं केअरफुली पण सावकाश बघा ते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे मित्रांनो. टू सिंपल हार्मोनिक मोशन्स ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी 300 ह्याला ω1 नाव दिलं, ह्याला ω2 नाव दिलं. रेडियन पर सेकंद आहे. हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू सेम आहे. द रेशिओ ऑफ देअर मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला ए मॅक्स इज इक्वल्स टू ω² इंटू ए म्हणजे A1 डिवायडेड बाय A2. ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट दिलेले तर मॅक्झिमम ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ω². A1 by A2 is equals to ω1 by ω2 ब्रॅकेट स्क्वेअर. ω1 ची व्हॅल्यू किती आहे 300 आहे. ω2 ची व्हॅल्यू किती आहे 3000 आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. हे 2 0 कॅन्सल झाले. 3 3 कॅन्सल झाला. 10 राहते. 1 स्क्वेअर 1 10 स्क्वेअर 1/10 स्क्वेअर. ऑप्शन बी. डायरेक्ट क्वेश्चन. एकदम सोपा प्रश्न आहे. लय टेन्शन घेण्यासारखी गरज नाही. लिहून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन कुठला आपण ऑलरेडी बघितलेला आहे तसाच क्वेश्चन आहे. पार्टिकल परफॉर्म्स लिनियर एसएचएम हॅज पिरियड 8 सेकंद, टाइम टी इक्वल टू 0, मीन पोझिशन, द रेशिओ ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इन फर्स्ट अँड सेकंड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड सेकंडमधलं डिस्टन्स कव्हर केलेलं आपल्याला फाईंड करायचं आहे. त्याच्यासाठी 1 आणि 2 टोटल 1 अँड 2 सेकंडमधलं कव्हर केलेलं आधी फाईंड करू. तर बघा इकडं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. याच्यातलं पहिलं फाईंड करतो मी x1 इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड ए तसंच आहे साइन ओमेगा 2 पाय बाय कॅपिटल टी. टाईम पिरियडची व्हॅल्यू दिलेली आहे 8 आहे आणि टाईम किती दिलेला आहे 1 सेकंदाचा. x1 इज इक्वल टू ए साइन ओमेगा 2 कॅन्सल झाला 4 राहिला पाय बाय 4 साइन पाय बाय 4. पाय बाय 4ची व्हॅल्यू 1/√2. x1 इज इक्वल्स टू ए इंटू 1/√2 म्हणजे a/√2 राहिलं. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके. सिमिलरली आता x2 फाइंड करायचं आपल्याला. इथं लिहितोय मी या जागेमध्येच x2 पण अरेंज करतो. लक्ष द्या इकडं. तर x2 इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा t2. x2 इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा 2 पाय बाय कॅपिटल टीची व्हॅल्यू 8 आणि टाईमची व्हॅल्यू 2 सेकंदामधलं टोटल फाइंड करायचं. बेदोन्ही 4. x2 इज इक्वल टू ए साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2ची व्हॅल्यू किती असते 1 असते. x2 इज इक्वल्स टू ए, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. हे टोटल 2 सेकंदामधलं डिस्प्लेसमेंट आहे. आपल्याला सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट विचारलं. दुसऱ्या सेकंदातलं ते फाइंड करण्यासाठी x2 डॅश म्हणजे सेकंडमधलं डिस्टन्स. तर टोटल 2 सेकंदामधल्या डिस्टन्समधून एका सेकंदातलं वजा केलं x2 मायनस x1. ओके. तर x2 डॅश इज इक्वल टू x2ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं ए आहे मायनस a/√2 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं x2 डॅश इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन √2a मायनस a. √2a मायनस a डिवायडेड बाय √2. ओके. x2 डॅश इज इक्वल टू ए जर कॉमन घेतला तर √2 मायनस 1 डिवायडेड बाय √2. आपल्याला विचारले काय बेटा डिस्टन्स ट्रॅव्हल इन फर्स्ट अँड सेकंड म्हणजे x1 डिवायडेड बाय x2 डॅश फाइंड करायचं आहे. x1ची व्हॅल्यू आहे a/√2. x2ची व्हॅल्यू आहे a इंटू √2 मायनस 1 डिवायडेड बाय √2. कॉमन पार्ट कॅन्सल झाला. ए कॅन्सल झाला. √2 कॅन्सल झाला. x1 डिवायडेड बाय x2 डॅश इज इक्वल टू न्यूमरेटरला 1 राहिला. डिनॉमिनेटरमध्ये √2 मायनस 1 राहिला. ओके. हे आहे आपलं सोल्युशन. क्वेश्चन रिपीट झालेला आहे मित्रांनो. जर क्वेश्चन रिपीट होत असतील, जे क्वेश्चन रिपीट होत आहेत ते थोडेसे केअरफुली आणि काळजीपूर्वक सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. चॅलेंजिंग पार्ट आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Particle executes SHM starting from the mean position if its amplitude is a and periodic time is t. At a certain instant its speed u is half the maximum speed vmax. Displacement of the particle at that instant is. स्पीडचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू ओमेगा इंटू √a² मायनस x². एक झालं. मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो v max इज इक्वल्स टू ए ओमेगा. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. गिवन काय आहे गिवन आहे की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे ती व्ही मॅक्सच्या हाफ आहे vmax/2. इथं जे यू सिम्बॉल दिलेला आहे ते व्ही घेतला आपण तर व्ही इज इक्वल टू हाफ ऑफ मॅक्झिमम स्पीड vmax. म्हणजे व्ही इज इक्वल टू vmaxची व्हॅल्यू किती असते ए ओमेगा त्याच्या हाफ असते ए ओमेगा/2. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आणि फायनल आन्सर तयार होते. पुट इन इक्वेशन 1. बघा इथं व्हीच्या जागेवर ए ओमेगा/2 ठेवला. ए ओमेगा डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू राईट साईडला ओमेगा आहे इंटू √a² मायनस x². ओमेगा ओमेगा कॅन्सल झाला. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यानंतर a² डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू a² मायनस x². x² इकडे आणला मायनसचा प्लस होईल आणि a²/4 राईट साईडला मायनस झाला. a²/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x² इज इक्वल टू 4a² मायनस a². 3a² डिवायडेड बाय 4 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. x इज इक्वल टू √3a डिवायडेड बाय 2. √3a/2. √3a/2 स्मॉल ए लिहिलाय. काही फरक पडत नाही आपण सिम्बॉल कोणते लिहितो त्याचं काही घेणं देणं नाही. ऑप्शनमध्ये फक्त बघायचं लास्टला काय आहे ते. ओके लिहून घ्या.
चला आपला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन असा आहे, एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर बिकम्स 1/3 ऑफ ओरिजिनल एम्प्लिट्यूड इन 2 सेकंद. डॅम्प्ड ऑसिलेशनचा अजून फॉर्म्युला बघितलेला नाही, तर मी फॉर्म्युला लिहितोय. मी असा आहे डॅम्प्ड ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला, ए इज इक्वल्स टू ए नॉट इंटू ई रेस टू मायनस गॅमा इंटू टी. ओके, तर हा ए नॉट आहे ॲम्प्लिट्यूड, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. ई आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, गॅमा आहे डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे, आणि टी जो आहे तो टाइम ड्युरेशन. तर काय दिले बघा, ॲम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन बिकम्स 1/3, म्हणजे 1/3 ओरिजिनल ॲम्प्लिट्यूड. ओरिजिनल ॲम्प्लिट्यूड ए नॉट आहे, त्याच्या 1/3 झालं. ए नॉट बाय 3 इज इक्वल्स टू ए नॉट इंटू ई रेस टू मायनस गॅमा. टीची व्हॅल्यू 2 सेकंद दिली, 2. ओके, ए नॉट कॅन्सल झाला. 1/3 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2 गॅमा. इक्वेशन नंबर 1 दिला. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली आहे, बघू आपण. इफ इट्स ॲम्प्लिट्यूड आफ्टर 6 सेकंड बिकम्स 1/n. हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. नाव अजून एक व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिलेली आहे, तर 1/n टाइम्स, म्हणजे ए नॉट डिवायडेड बाय n इज इक्वल्स टू ए नॉट इंटू ई रेस टू मायनस गॅमा इंटू 6. ओके, ए नॉट कॅन्सल झाला, यातला राहिला 1/n इज इक्वल्स टू ए नॉट कॅन्सल झाला, 1/n इज इक्वल टू ई रेस टू मायनस 6 गॅमा. त्या 6 गॅमाला थोडं इंटरेस्टिंग पद्धतीने लिहितो मी. कसं लिहितो बघा, इकडं हेच कंटिन्यू करतोय. 1/n इज इक्वल्स टू ई रेस टू ह्या व्हॅल्यूमध्ये लिहितो -2 गॅमा, ई रेस टू -2 गॅमा रेस टू 3 लिहू का? लिहितो का? 3 दोन्ही 6. हा जो 6 आहे त्याला -2 रेस टू 3, म्हणजे 3 दोन्ही 6 गुणाकार होतंय. इंडेक्सचा ब्रॅकेटचा इंडेक्स, एखाद्या टर्मचा इंडेक्स आणि ब्रॅकेटचा इंडेक्स असेल तर ते दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये असतात. म्हणजे आता 1/n इज इक्वल्स टू, हे काय लिहिलं, 6ला काय लिहिलं, -2 इंटू 3 लिहिलं. ओके, इक्वेशन 1 मध्ये दिसतं ई रेस टू -2 गॅमाची व्हॅल्यू 1/3 दिसते. 1/3 रेस टू 3, 1/n इज इक्वल्स टू 1 क्यूब 1, 3 क्यूब 3 इंटू 3 इंटू 3 27. फायनली n इज इक्वल टू किती आला, 27. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे मित्रांनो, पण सोपा आहे, लिहून घ्या. पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव्ह वेलॉसिटीचा क्वेश्चन आपण, हे जे क्वेश्चन्स आहेत आपण पुढच्या सुपरपोजिशन ऑफ वेव्ह चॅप्टरमध्ये बघू. कारण का त्याचे फॉर्म्युले अजून तर थोडंफार घेतलेले नाहीत अजून, तर बघू आपण ते. नेक्स्ट पार्ट आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी बी कॉस ओमेगा टी. दिलेला आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. या दोन्हीमध्ये फेज डिफरन्स जो आहे तो फेज डिफरन्स साइन आणि कॉसमध्ये किती असतो, π/2 एवढा फेज डिफरन्स असतो. π/2 फेज डिफरन्स असेल तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो a1² प्लस a2². ओके, a1 a2 कॉस अल्फा, अल्फा म्हणजे फेज डिफरन्स π/2 आहे, कॉस π/2 ची व्हॅल्यू 0 होते. फायनली r इज इक्वल टू असं लिहितो मी, a² प्लस b². हे स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर रूट म्हणजे काय असते, तर रेस टू 1/2. a² प्लस b² रेस टू 1/2. आणि ही SHM आहे का, साइन आणि कॉस ओमेगा टी दोन इक्वेशनची ॲडिशन केलेली आहे. सिंपल साइन थीटा कॉस थीटामध्ये इक्वेशन असेल तर ती SHM असते, आणि दोघांची ॲडिशन केली तरी पण SHMच असणार आहे. नेक्स्ट बघा, ऑब्जेक्ट ऑफ मास 0.2 kg, मासची व्हॅल्यू दिलेली आहे. काय काय गिव्हन आहे बघू आपण. एक्झिक्यूट सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन अलॉंग एक्स ॲक्सिस विथ फ्रिक्वेन्सी n इज इक्वल्स टू 25/π हर्ट्ज दिले. पोझिशन x इज इक्वल टू 0.04 मीटर दिले. ऑब्जेक्ट हॅज कायनेटिक एनर्जी 1 जूल अँड पोटेन्शियल एनर्जी 0.6 जूल. टोटल एनर्जी किती असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी एवढी असते. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी 1, पोटेन्शियल एनर्जी 0.6. फायनल टोटल किती झाली, 1.6 जूल एवढी झाली. ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन विचारलेलं आहे. ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला ए. फॉर्म्युला लिहितो मी इथं, कायनेटिक टोटल एनर्जीचा लिहावं लागला. आता टोटल एनर्जी आहे आपल्याकडे, टोटल एनर्जी इक्वल टू 1/2 m⍵² इंटू a². टोटल एनर्जीची व्हॅल्यू आहे 1.6 इज इक्वल टू 1/2. मासची व्हॅल्यू किती आहे, 0.2 आहे. 0.2 इंटू ओमेगा म्हणजे 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके, हा एक कॅन्सल झाला आणि हा एक कॅन्सल झाला, 0.1 येईल हे.
समजते काय म्हणतो ते. हा 0.1 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे लेफ्ट साईडला ना डिव्हिजनमध्ये मी थोडं इंटरेस्टिंग करतो. 1.6 डिवायडेड बाय 0.1 इज इक्वल्स टू 2 पाय इंटू एनची व्हॅल्यू आहे 25 डिवायडेड बाय पाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. काय काय केलंय, 2 मासची व्हॅल्यू 0.2 होती, त्यातला 2 कॅन्सल झाला, 0.1 डिव्हिजनमध्ये आणला, दोघांचा डेसिमल पॉईंट जर शिफ्ट केला तर हे 16 होतं इज इक्वल टू ह्यातला पाय व्हॅल्यू कॅन्सल झाले, हे किती झालं 25 दोन्ही 50 झालं, त्याचा स्क्वेअर आहे इंटू ए स्क्वेअर. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या, उगाच स्क्वेअर करून पुन्हा भागाकार करू नका, स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. ह्याचं स्क्वेअर रूट येते 4, ह्याचं स्क्वेअर रूट 50 येते आणि ह्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते ए येते. डिव्हिजन 4 divided by 50 is equals to amplitude A is equal to 2 by 25, 0.8, 0.08. E is equal to 25ला 2 भाग जात नाही, 0 लिहिला, पॉईंट दिला, 20 झाला, भाग जात नाही, अजून एक 0 दिला, 200 झाला, 25 8 200 एवढं मीटर येत आहे. ओके, लिहून घ्या हे क्वेश्चन, थोडंसं केअरफुली बघा, कॅल्क्युलेशन थोडे व्यवस्थित फोकस करा. मी शॉर्टकट मारायचा प्रयत्न केलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन एस मीन ए कॉस ओमेगा टी प्लस पाय बाय 6, स्पीड विल बी मॅक्झिमम ॲट टाइम. स्पीड कुठल्या टाइमला मॅक्झिमम असला, आता स्पीड फाईंड करावं लागेल ना आपल्याला याच्यामध्ये. x इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी प्लस पाय बाय 6. यातून स्पीड म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. व्ही इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, ए आहे असा लिहिला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साईन अँगल आहे तसाच लिहिला, ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आणि ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा येतो. ही झाली व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. आपल्याला व्हेलॉसिटी कशी पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. व्हेलॉसिटी मॅक्झिमम आणायची असेल, जर समजा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं असेल, साधी सोपी गोष्ट सांगतोय, तर त्याच्यामध्ये साईन आणि कॉसच असेल तर साईन आणि कॉसची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते. मग आता इथं ही स्पीड मॅक्झिमम येण्यासाठी ह्या साईन फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम पाहिजे. स्पीड मॅक्झिमम येण्यासाठी साईन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 ही व्हॅल्यू किती पाहिजे, 1 पाहिजे, 1. त्यावेळेस ह्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड मॅक्झिमम येणार. आता साईनच्या कुठल्या अँगलला 1 व्हॅल्यू येते, तर ह्या अँगल इक्वल टू किती पाहिजे, पाय बाय 2 पाहिजे. ओमेगा टी प्लस पाय बाय 6 इज इक्वल्स टू किती पाहिजे, पाय बाय 2 पाहिजे. ओमेगा टी इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 6. सबट्रॅक्शन केलं आपण तर ओमेगा टी इज इक्वल टू, सबट्रॅक्शन करताना दोन गोष्टी, डिनॉमिनेटर सेम करा, 3 डिवाइड मल्टिप्लाय केलं तर किती झाला, 3 पाय बाय 6 मायनस पाय बाय 6 झाला. ओमेगा टी इज इक्वल्स टू 2 पाय बाय 6 आला, पाय बाय 3 होते. ओमेगा टी इज इक्वल्स टू पाय बाय 3, टी इज इक्वल्स टू आपल्याला मिळाला पाय बाय 3 ओमेगा. समजलं, समजतंय. ही तर व्यवस्थित केअरफुली बघा, हे इंटरेस्टिंग आहे. पूर्ण व्हॅल्यू मॅक्झिमम येण्यासाठी ही व्हॅल्यू 1च पाहिजे ना, त्यावेळेसच मॅक्झिमम होणार. साईन आणि कॉस फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असते. मग एस एच एममध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशनची व्हॅल्यू मॅक्झिमम आणायची असेल तर त्या साईन फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती 1 घ्यायची, त्याच्यानुसार अँगल यूज करायचा. ऑप्शन ए. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. Two particles A and B execute SHM of time period capital T and 3t by 2 if they start from the mean position, then the phase difference between them when the particle A completes 2 oscillations will be. फेज डिफरन्स विचारलेला आहे आपल्याला. मग फेज डिफरन्स फाइंड करायचं म्हणजे 2 ऑसिलेशन कंप्लीट झाले तर त्यांचे. ओके, ए आणि बी दोघांचे पण 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले. इन द पार्टिकल कंप्लीट्स 2 ऑसिलेशन्स विल बी. तर ए पार्टिकलसाठी आपण फेज फाय इज इक्वल टू ओमेगा टी असा फॉर्म्युला दिलेला आहे. फेज फाय ए इज इक्वल्स टू ओमेगा इंटू टाइम ऑफ ए. ओके, तर फाय ए इज इक्वल्स टू ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2 पाय बाय कॅपिटल टी फॉर ए इंटू स्मॉल टी. 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले आहेत म्हणजे याचा टाइम किती झाला, टाइम पिरियड ऑफ ए किती झाला,
2 ऑसिलेशन कंप्लीट झाले म्हणजे त्याचा टाइम पिरियड किती झाला? 2 टाइम्स. 2 ऑसिलेशन कंप्लीट झाले म्हणजे 2 टाइम्स ऑफ ए, म्हणजेच फाय ए इज इक्वल्स टू 2 पाय बाय कॅपिटल टी, टाइम पिरियड ऑफ ए इज टी. आणि 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेत म्हणजे त्याचा टाइम पिरियड किती झाला? त्याचा टाइम किती लागला? 2t एवढा लागला. टी कॅन्सल झाला तर फेज ऑफ ए इज इक्वल्स टू 4 पाय, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सिमिलरली बीचं पण फाइंड करतो मी आता. बीचं फाइंड करण्यासाठी बघा इकडं, फेज ऑफ बी इज इक्वल्स टू फॉर्म्युला ओमेगा म्हणजेच 2 पाय बाय टाइम पिरियड ऑफ बी इंटू टाइम फॉर बी इज इक्वल्स टू 2 पाय डिवाइडेड बाय टाइम पिरियड ऑफ बी 3t डिवाइडेड बाय 2, 3t डिवाइडेड बाय 2. याला किती टाइम लागते? मग ह्याला पण 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले असतील नाही, याचे पण त्याचे 2 ऑसिलेशन म्हणजे याचे पण 2 ऑसिलेशन कंप्लीट झालेले असतील म्हणजे ह्याला 2 टाइम्स. एकच मिनिट, जस्ट मिनिट. हा पण टाइम पिरियड जो आहे तो 2t एवढाच आहे. 2 ऑसिलेशन्स कंप्लीट झालेले आहेत, त्याच्या एवढाच टाइम पिरियड घेतलेला आहे. याच्यामध्ये काय काय कॅन्सल होण्यासारखं आहे. कॅपिटल टी कॅन्सल झालेला आहे. हा वरती जर गेला, फाय बी इज इक्वल्स टू 2 इंटू 2 इंटू 2 8 पाय बाय 3 असं मिळालंय आपल्याला. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन घेऊ आपण आता. तर फाय ए मायनस फाय बी घेतलं. फाय ए मायनस फाय बी इज इक्वल्स टू फाय ए ची व्हॅल्यू आहे 4 पाय मायनस 8 पाय बाय 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 3 12 12 पाय मायनस 8 पाय डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू 4 पाय बाय 3. हा फायनल फेज डिफरन्स आला. दोन्ही वेळेस आपण 2t एवढा टाइम पिरियड घेतलेला आहे, कारण एच्या टाइम पिरियड एवढाच टाइम पिरियड एचा जेवढा टाइम आहे तेवढा दोन्हीसाठी टाइम घ्यायला सांगितलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला ऑप्शन नंबर सी येते. लक्ष द्या, लिहून घ्या हे सगळं डिटेलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे स्प्रिंग एक्झिक्यूटची. याच्यामुळे मास यम 1 kg, मासची व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट, फोर्स कॉन्स्टंट दिला के आहे. इन इन्स्टंट इट्स वेलॉसिटी इज 20 सेंटीमीटर पर सेकंद. व्ही इज इक्वल्स टू, त्याला मीटर पर सेकंद मध्ये केलं 20 इंटू 10⁻⁻2 मीटर पर सेकंद घेतला, तर फायनली 2 इंटू 10⁻⁻1 मीटर पर सेकंद येते. म्हणजे एक व्हॅल्यू आपण कॅन्सल केलेली आहे अशा पद्धतीनं. तर आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर आपण घेतला, कसला व्हेलॉसिटीचा? डिस्प्लेसमेंट ॲट दॅट इन्स्टंट इज. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 2 इंटू 10⁻⁻1. ओमेगाची व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम असा फॉर्म्युला असतो. इथं साईडला लिहितो मी, कुठं तर इकडच्या साईडला लिहितोय. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के डिवायडेड बाय एम. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय एम असं लिहिता येईल. अंडर रूट के बाय एम ची व्हॅल्यू, अंडर रूट के ची व्हॅल्यू 4 आहे डिवायडेड बाय 1 आहे, त्याचं स्क्वेअर 2 येते. ओमेगाची व्हॅल्यू 2 आली. हे डायरेक्टली लिहिलं मी आता. इथं लिहितो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम, ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम, त्याची व्हॅल्यू 4 बाय 1 स्क्वेअर रूटमध्ये, त्याचं स्क्वेअर रूट 2 आलं. अंडर रूट ए स्क्वेअर, ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिली बेटा? ॲम्प्लिट्यूड ऑफ एस 0.4 दिलेलं आहे. 0.4 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असं आहे सगळं एकंदरीत. हा 2 कॅन्सल झाला. इथं राहिला 1 राहिला. 10⁻⁻1 इज इक्वल्स टू अंडर रूट 0.16 मायनस एक्स स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. 10⁻² झाला. 10⁻² इज इक्वल टू 0.16 मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट ह्याला असं लिहिता येते 0.01 इज इक्वल टू 0.16 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला आणला तर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू काय राहते? 0.16 मायनस 0.1. 0.16 मायनस 0.01 आहे बेटा, सॉरी 0.01 आहे. तर ते सबट्रॅक्शन होते. 6 मधून 1 सबट्रॅक्ट झाला, 5 येते. 1 मायनस 0 1 येते, म्हणजे 0.15 होते. आणि याचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर अंडर रूट 0.15 मीटर हे फायनल आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. ओके,
हे जे स्प्रिंगचे क्वेश्चन आहेत आपण आणखीन परत एकदा रिपीट होतील त्यावेळेस बघू आपण स्प्रिंगचे क्वेश्चन्स. पार्टिकल इज परफॉर्मिंग ए सिस्टम स्टार्टिंग फ्रॉम द एक्सट्रीम पोजिशन. Okay, x is equal to a cos omega t. Graphical representation, very interesting question. Shows that the angle between the displacement and acceleration, there is phase difference of displacement, velocity यांच्यामधला जर फेज डिफरन्स घेतला तर तो किती असतो डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मधला फेज डिफरन्स π/2 रेडियन असतो. व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मधला फेज डिफरन्स घेतला तर तो पण π/2 रेडियन आणि डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशन मधला जर फेज डिफरन्स घेतला तर तो असतो पाय रेडियन. ऑप्शन आपला आहे पाय रेडियन येते. कुठलेही असू द्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पॉईंट जर असलं आणि SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पॉईंट जरी असलं तरी हा क्वेश्चन जो आहे तो व्हॅलिड आहे सगळ्यांसाठीच. ओके. Particle executes linear SHM with amplitude 4 cm, magnitude of velocity and acceleration is equal when it is at 3 cm from the mean position, time period of the oscillation. Magnitude of velocity and acceleration V equal to A. Magnitude velocity चा magnitude omega into under root A square minus x square is equals to amplitude चा magnitude A omega. Sorry, एकच मिनिट. Acceleration आहे, acceleration चा ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला असतो. आपण मॅग्निट्यूड घेतलंय, यातला एक ओमेगा आणि यातला एक ओमेगा कॅन्सल झाला. आता बघू काय काय दिलेलं आहे ते सगळं. ऑप्शन जे आहे तर टाइम पिरियड विचारलाय, हे सेंटीमीटरमध्ये दिले, हे पण सेंटीमीटर दिलेलं आहे. काही चेंज करू नका का दोन्ही साईडचा सेंटीमीटर सेंटीमीटर बॅलन्स होऊन जाईल. तर ॲम्प्लिट्यूड जे दिलेला आहे ते लिहिलं मी. ॲम्प्लिट्यूड काय आहे 4 आहे, त्याचा स्क्वेअर आहे, मायनस डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे 3 आहे, त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगाची व्हॅल्यू 2π/T. ओमेगाची व्हॅल्यू 2π डिवायडेड बाय कॅपिटल T इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, ती लिहिली 3. ओके. स्क्वेअर रूटमध्ये 4 स्क्वेअरची व्हॅल्यू 9 मायनस 4 स्क्वेअरची व्हॅल्यू 16 मायनस 9 इज इक्वल्स टू 2π/T इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे तर एक्सची व्हॅल्यू आहे 3. ओके. फायनली हे किती आलं √7 आलं. √7 इज इक्वल टू 6π/T. T इक्वल टू 6π/√7 हे आपलं आन्सर आहे. लक्ष द्या इकडं T इज इक्वल टू 6π डिवायडेड बाय √7. सोपा क्वेश्चन एकंदरीत. ही दिलेली व्हॅल्यू होती ते ॲम्प्लिट्यूडची होती आणि ही दिलेली व्हॅल्यू होती ते एक्स इज इक्वल टू होत्या, तेवढ्या ठेवल्या आणि कॅल्क्युलेशन केले. समजतं बेटा. तर आजच्या लेक्चरमध्ये हे आपण इथं थांबवणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये थोडे आणखीन जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर हे व्यवस्थित फॉर्म्युले आधी बघा. नवीन नवीनमध्ये फॉर्म्युले येत आहेत ते लिहून काढा सेपरेट. तुम्हाला शेवटच्या दिवशी रिव्हिजन करायला ते फॉर्म्युले कामी येतील. पेपरला जाताना महत्त्वाचं रिव्हिजन होतं त्या फॉर्म्युल्यामधून. थांबू इथं. थँक्यू.